वसंतदादांचं आयुष्य खऱ्या अर्थाने भव्य होतं. क्रांतिकारक, स्वातंत्र्य सैनिक ते विधायक कार्य करणारे, पक्ष संघटना वाढवणारे राजकीय नेते आणि प्रभावी मुख्यमंत्री असा त्यांचा थक्क करणारा प्रवास आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी त्यांचं योगदान दिलं. काही मिनिटात सांगून संपेल एवढं छोटं त्यांचं कार्य नाहीये. तर त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. आपल्या महाराष्ट्राला त्यांच्यासारखा नेता मिळाला हे आपलं भाग्य. पण 1 मार्च 1989 ला वसंतदादा पाटील अवघ्या महाराष्ट्राला पोरकं करून गेले ते कायमचेच. 1 मार्च 1989 ला वयाच्या 72व्या वर्षी वसंतदादांनी अखेरचा श्वास घेतला होता. आज वसंतदादांना जाऊन 36 वर्ष उलटत आली. पण नेते असोत किंवा जनसामान्य, कोणीही त्यांनी केलेलं काम विसरू शकलं नाहीये. आज ते आपल्यासोबत नसले तरी त्यांच्या आठवणी आणि त्यांनी केलेली कामं आपल्या सोबत आहेत. दादांनी दूरदृष्टीतून घेतलेल्या निर्णयामुळेच गावगाड्यात अडकलेला मराठी माणूस जगात चालू असलेल्या सिस्टीमचा भाग बनला. विना अनुदानित तत्वावर अभियांत्रिकी महाविद्यालये काढण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड बदल झाले. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणाचं जाळं बनलं आणि शिक्षणासाठी महाराष्ट्र सोडून बाहेर जाणारा विद्यार्थी राज्यातच शिक्षण घेऊ लागला. गावाकडची आणि शहरातली तरुण तरुणी कोणत्याही चौकटीपुरतं मर्यादित न राहता परदेशाची वाट धरू लागले. आणि या सगळ्या बदलामागे होता गावातून आलेला, शेतात राबणारा आणि 7वी पर्यंत शिक्षण होऊन राज्यातील पुढची पिढी शिकून सवरून शहाणी व्हावी म्हणून धडपडणारा एक नेता म्हणजे वसंतदादा पाटील. त्यांच्या नावात जरी दादा असलं तरी वसंतदादा खऱ्या अर्थाने राजा माणूस होते. तर तुम्हाला वसंतदादा पाटील यांचा हा राजकीय प्रवास कसा वाटला, यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा. आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.